हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 चॅप्टर नंबर 2 होल्डिंग कंपनी अकाउंट्स इलिस्ट्रेशन नंबर 1 पाहणार आहे. सर्वात प्रथम होल्डिंग कंपनी म्हणजे काय आणि सबसिडरी कंपनी म्हणजे काय ते पाहूया. तर होल्डिंग कंपनी ह्याच्यामध्ये ह्या लेसनमध्ये आपल्याला 2 कंपन्यांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये एक आहे होल्डिंग कंपनी आणि दुसरी आहे सबसिडरी कंपनी. तर होल्डिंग कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी आपला बिझनेस मोठा करण्यासाठी दुसऱ्या कंपनीला ॲक्वायर करते आणि मग काय केलं जातं तर ती कंट्रोल करते छोट्या कंपनीला, म्हणजे सबसिडरी कंपनीवर कंट्रोल करण्याचं काम करते आणि होल्डिंग कंपनीला आपण पॅरंट कंपनी असं पण म्हणतो. मग हे का केलं जातं? कारण स्पर्धेच्या युगामध्ये बिझनेस जेवढा मोठा असेल तेवढा प्रॉफिट जास्त असतो आणि मार्केट कॅप्चर करणं इझी जातं. म्हणून काय करतात, एक कंपनी सिमिलर बिझनेस करणाऱ्या छोट्या छोट्या कंपन्यांना ॲक्वायर करतात आणि मग ते ग्रुपमध्ये काम करतात. मग अशा वेळेस आपल्याला ते हे सगळं करताना त्यांना एक फायदा होतो. असा फायदा होतो की आपल्याला जे रॉ मटेरियलची सप्लाय होणं शक्य होतं, म्हणजे स्मूथली, म्हणजे एकदम त्यांचा जो कारभार असतो तो व्यवस्थितपणे सुरळीतपणे पार पडतो. मार्केटमध्ये त्यांना टिकता येतं, स्पर्धेला तोंड देता येतं आणि लार्ज स्केलमध्ये बिझनेस करता येतो. त्यासाठी ते काय करतात, ग्रुपमध्ये काम करण्यासाठी होल्डिंग कंपनी छोट्या छोट्या कंपन्यांना म्हणजे सबसिडरी कंपनींना ॲक्वायर करण्याचं काम केलं जातं. मग या लेसनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की जी सबसिडरी कंपनी आहे तिचे शेअर्स होल्डिंग कंपनीला खरेदी करावे लागतात, म्हणजे बाय करावे लागतात. त्याच्याशिवाय ती त्या कंपनीवर कंट्रोल करू शकत नाही. म्हणून काय केलं जातं, म्हणजे 80% जास्त शेअर्स होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनीचे बाय करते. तर ह्या लेसनमध्ये आपल्याला एक कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची आहे. कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट म्हणजे 2 कंपन्यांची मिळून एक बॅलन्स शीट बनवायची आहे, कारण 2 कंपन्या मिळून एकत्र येणार आहेत आणि त्या ग्रुपमध्ये काम करणार आहेत. म्हणून त्या दोघांची ॲसेट किती आहे, त्या दोघांची मिळून लायबिलिटी किती आहे ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला कॉन्सॉलिडेटेड वर्किंग पण करायचं आहे. ती वर्किंग केल्याशिवाय बॅलन्स शीट आपली तयार होणार नाही. तर सर्वात पहिलं आपल्याला वर्किंग करायचं आहे. पण सगळ्यात पहिलं आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे ए लिमिटेड ॲक्वायर 16,000 इक्विटी शेअर्स ऑफ बी लिमिटेड. तर ए लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी अँड बी लिमिटेड इज अ सबसिडरी कंपनी. ए लिमिटेडने ॲक्वायर केलं, कोणाला ॲक्वायर केलं? बी लिमिटेडला. म्हणजे बी लिमिटेड ही सबसिडरी कंपनी आहे आणि ए लिमिटेड ही होल्डिंग कंपनी आहे. त्यांनी किती शेअर्स ॲक्वायर केले? तर 16,000 शेअर्स. कोणाचे ॲक्वायर केले? बी लिमिटेडचे 16,000 शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स आहेत. एक शेअर्सची व्हॅल्यू आहे 10 रुपीज. ऑन 31 मार्च 2024 2024ला कंपनीला ॲक्वायर केलेला आहे. मार्च तारीख नीट लक्षात ठेवा. मार्च महिना असेल तर मग खूप इझी असतो क्वेश्चन, पण आठ डेट आली ऑक्टोबर वगैरे तर थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन बनतो. तर इतर तारीख हा क्वेश्चन सोपा आहे. 31 मार्च 2024 द समराइज्ड बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड अँड बी लिमिटेड ॲज ऑन दॅट डेट वेअर ॲज अंडर. आपल्याला एक बॅलन्स शीट दिलेली आहे. तर ही आहे 2024ची बॅलन्स शीट. इथं दिलेलं आहे लायबिलिटी शेअर कॅपिटल आहे, इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. ए लिमिटेड ही होल्डिंग कंपनी आहे, बी लिमिटेड ही सबसिडरी कंपनी आहे. ए लिमिटेडचं कॅपिटल दिलेलं आहे, शेअर कॅपिटल 5 लाख, बीचं म्हणजे सबसिडरी कंपनीचं 2 लाख आहे. जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस दोघांचाही दिलेला आहे. बिल्स पेएबल दिलेला आहे, बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे, इन्क्लूड लिहिलेलं आहे. इन्क्लूड म्हणलं की लेस करायचं आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर ए लिमिटेडचं म्हणजे असं सांगितलं, इन्क्लूड ₹3,000 पेएबल टू ए लिमिटेड. म्हणजे इथं मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करताना सांगेन याचा मिनिंग काय आहे. सन्ड्री क्रेडिटर्स दिलेला आहे. इकडं बॅलन्स शीटची ॲसेट साईड दिलेली आहे, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी. हा शब्द महत्त्वाचा आहे. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इन बी लिमिटेड ॲट कॉस्ट 3,40,000. म्हणजे ए लिमिटेडची पहिलीच इन्व्हेस्टमेंट बी लिमिटेडमध्ये होती आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, त्या बी लिमिटेडला ॲक्वायर केलं आहे. म्हणजे 3,40,000 रुपयाचे शेअर्स म्हणजे 31 मार्च 2020 म्हणजे 31 मार्च 2020च्या बिफोर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती. 3,40,000 रुपीचे शेअर्स बाय केलेले होते. कुणी? तर ए लिमिटेडनं बाय केलेत. कोणाचे शेअर्स? बी लिमिटेडचे शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत किंवा इन्व्हेस्ट केलेले आहेत शेअर्समध्ये. स्टॉक आहे, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल. इन्क्लूड आलं की लेस करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण म्हणजे याचा अर्थ काय असतो, तर बिल्स रिसिवेबल म्हणजे काय, तर बिलांनी माल विकलेला असतो. एनं माल विकलेला आहे बीला 15,800 रुपीजचा गुड्स सोल्ड केलेला आहे ऑन क्रेडिट
ए लिमिटेडनी बी लिमिटेडला, म्हणजे बी लिमिटेड ही कंपनी ए लिमिटेडला पैसे देणारे आहे. मग ते काय केलं जातं, मायनस केलं जातं. अंतर्गत इंटरनल दोघांची देणं घेणं असतं, म्हणजे अगोदरची उधारी असते. तर हिथं बघा, हिथं असं सांगितलं आहे की बिल्स रिसिवेबल म्हणजे ए कंपनीला पैसे मिळणार आहेत कोणाकडून, बीकडून. आणि हिथं लिहिलेलं आहे अमाऊंट कुठं आहे बघा, इन्क्लूड 3000 पेएबल टू ए लिमिटेड. ए लिमिटेडला देणं आहे, बी लिमिटेडचं देणं आहे. कोणाला द्यायचे आहेत, 8400 बी लिमिटेड ए लिमिटेडला देणार आहे. तर हे अंतर्गत देवाणघेवाण आहे दोघांची, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे कॅश ॲट बँक. तर आता आपल्याला दिलेलं आहे खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन यू आर सप्लाइड विथ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. द डायरेक्टर आर ॲडवाइज द लँड अँड बिल्डिंग ऑफ बी लिमिटेड आर अंडर व्हॅल्यूड बाय ₹20,000. अंडर व्हॅल्यूडचा अर्थ आहे इथं की जी बी लिमिटेडची लँड अँड बिल्डिंग आहे, बी लिमिटेडची लँड अँड बिल्डिंग 1,80,000 आहे, ती अंडर व्हॅल्यू झाली म्हणजे ती इन्क्रीज झालेली आहे. अंडर व्हॅल्यूचा अर्थ आहे इन्क्रीज. तुम्ही बुकमध्ये लिहून ठेवा, तो इन्क्रीज झालेला आहे 20,000 रुपीजने. अँड प्लांट अँड मशिनरी ऑफ बी लिमिटेड आर ओव्हर व्हॅल्यूड बाय ₹10,000. ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे डिक्रीज, म्हणजे डेप्रिशिएट झालेली आहे 10,000 रुपीजनी. बी लिमिटेडची प्लांट अँड मशिनरी 10,000 रुपीजनी डिक्रीज झालेली आहे, डेप्रिशिएट झालेली आहे. देअर ॲसेट्स हॅव टू बी ॲडजस्टेड अकॉर्डिंगली. तर खाली नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे सन्ड्री क्रेडिटर्स ऑफ ए लिमिटेड इन्क्लूड 12,000 ड्यू टू बी लिमिटेड. ड्यू टू बी लिमिटेड म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत बघा इथं, आणि त्यांनी असं सांगितलं आहे की 12,000 आहेत, हे इन्क्लूड झालेले आहेत. आता इन्क्लूड म्हणलं की तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे, लेस करायचं आहे. तर सन्ड्री क्रेडिटर्समध्ये इन्क्लूड झालं तर सन्ड्री डेटर्समधून पण तुम्हाला लेस करायचं आहे, कारण हे अंतर्गत देवाणघेवाण आहे. एक देणार आहे तर एक घेणार आहे, म्हणून दोघांमधून ते मायनस करायचं आहे. तर आपल्याला पुढं सांगितलेलं आहे यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2024 अलॉंग विथ नेसेसरी कॉन्सॉलिडेटेड वर्किंग नोट केल्याशिवाय तुम्हाला ही बॅलन्स शीट तयार होणार नाही. तर त्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, वर्किंग करणार आहोत. तर वर्किंग केल्याशिवाय तुमचा ॲन्सर तयार होणार नाही. तर ॲन्सरमध्येच वर्किंग करायचं आहे. तर आपण इथं ना सोल्युशन लिहूया. सोल्युशन 1. तर आपल्याला पहिलं करायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ वर्किंग नोट्स किंवा कॉन्सॉलिडेशन. वर्किंग नोट्स. त्यातली पहिली वर्किंग नोट आहे, आता कोणी कोणाला ॲक्वायर केलं ते इथं लिहिलेलं आहे बघा. ए लिमिटेड ॲक्वायर ऑफ बी लिमिटेड, आणि कोणत्या तारखेला केलं ती तारीख महत्त्वाची आहे, ते आपल्याला इथं लिहायची आहे. म्हणून आपण लिहिणार आहोत ए लिमिटेड हेच बघून लिहायचं आहे. ए लिमिटेड acquired to be limited as on किती तारखेला, तर 31 मार्च 2024. तर हे आपल्याला इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे, ते आपण लिहिलं. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे सेकंड वर्किंग नोट नंबर आहे शेअर्स ऑफ ए लिमिटेड. इन बी लिमिटेड. तर आता इथं आपल्याला एक फॉर्म्युला लिहायचा आहे. तो फॉर्म्युला आहे की कुणी ॲक्वायर केलेले आहेत, तर ए लिमिटेडने ॲक्वायर केले, आणि बी लिमिटेडचे किती शेअर्स ॲक्वायर केले ते लिहायचं आहे. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत शेअर ॲक्वायर्ड बाय ए लिमिटेड. कुणी ॲक्वायर केले, ए लिमिटेडने केले, डिवाइड करायचं आहे आपल्याला इथं
शेअर्स इश्यूड बाय कुणी इश्यू केले तर बी लिमिटेडने विकले आणि ए लिमिटेडने ॲक्वायर केले. मग आपल्याला इथं अमाऊंट लिहायची आहे, किती शेअर्स होते बघायचं आहे. ए लिमिटेडनं किती शेअर्स बाय केले तर 16,000 शेअर्स ॲक्वायर केले. आणि बी लिमिटेडने किती इश्यू केलेले होते बघा, इथं तुम्हाला वर्किंग नोट करायचे आहे. बी लिमिटेडचे शेअर्स किती आहेत, 2 लाख कॅपिटल आहे आणि एक शेअर्स 10 रुपयेचा आहे. तर आपण नंबर ऑफ शेअर्स कसे काढतो बघा, नंबर ऑफ शेअर्स फॉर्म्युला आहे अमाऊंट किंवा कॅपिटल म्हणलं तरी चालेल, अमाऊंट डिवाइड बाय इच शेअर, म्हणजे एक शेअर्स कितीचा. कॅपिटल होतं 2 लाख, 2 लाख रुपीज कॅपिटल आहे त्यांचं, आणि एक शेअर्स आहे 10 रुपयेचा, एक शेअर्स 10 रुपयेचा. ह्या दोन एक झिरोला हा एक झिरो गेला, म्हणजे राहिले 20,000. हे आहेत नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 20,000. हा शब्द आणि ही वर्किंग नोट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे बीचे किती आहेत नंबर ऑफ शेअर्स 20,000. तर आपण इथं लिहिणार आहोत 20,000. मग ह्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. डिवाइड तुम्ही कॅल्सीवर पण करू शकतात किंवा तुम्ही इथं वर्किंग नोटमध्ये पण करू शकता. बघा असं आहे, 16,000 ॲक्वायर केले. किती शेअर्स होते, बीचे 20,000 होते. 20,000मधले 16,000 शेअर्स एनं घेतले, म्हणजे रेशो किती आहे. तर ह्या 3 झिरोला हे 3 झिरो गेले. 4च्या टेबलमध्ये आहे 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4/5 हा आला त्यांचा रेशो. म्हणजे त्यांनी काय केलं, 5 शेअर्समधले 4 शेअर्स खरेदी केले, ॲक्वायर केले, म्हणजे 20,000तले 16,000 शेअर्स घेतले. मग त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये घेतलेलं आहे, कारण आपल्याला कॅल्क्युलेशनला इझी जावं म्हणून. 4/5 म्हणजे 5 शेअर्समधले 4 शेअर्स ए लिमिटेडनं खरेदी केलेले आहेत, म्हणजे एकच शेअर्स बी लिमिटेडकडं राहिलेला आहे. हे झालं आपलं वर्किंग, दुसरी वर्किंग नोट. आता आपल्याला तिसरी वर्किंग नोट करायची आहे, स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट. तर आता आपल्याला स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट काढायचं आहे. मग ते कसं काढायचं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे, काळजीपूर्वक बघा. इथं पहिला फॉर्म्युला आहे जो आता हे स्टेटमेंट तुम्हाला इथं मी थोडं रेड पेननी नोट करून दाखवते. हे जे कॅल्क्युलेशन आपण केलं ते कोणाचं केलं तर ए अँड बीचं केलं. आता हे जे कॅल्क्युलेशन करणार आहोत ते फक्त बी लिमिटेडचं आहे, हे लक्षात ठेवा. मी रेड पेननी नोट केलेलं आहे. तर फक्त बी लिमिटेडचं आपल्याला इथं काय करायचं, कॅपिटल प्रॉफिट म्हणजे काय, तर कॅपिटल प्रॉफिट म्हणजे की कंपनी स्थापन करताना कंपनी कॅपिटल म्हणजे जे पण शेअर होल्डर असतात कंपनीचे ते काय करतात, कॅपिटल देतात, म्हणजे शेअर्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात. आणि जे कंपनीकडे असे शेअर्सच्या स्वरूपात आलेले जे पैसे असतात त्या पैशातून कंपनी ॲसेट बाय करते. म्हणजे कोणते ॲसेट घेते, तर कंपनी काय करते, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी अशा फिक्स स्वरूपाच्या ॲसेट खरेदी करते. आणि त्याला आपण काय म्हणतो, त्या जर विकून अशा ॲसेट विकून जर कंपनीला प्रॉफिट झाला तर त्याला कॅपिटल प्रॉफिट असं म्हणतात. म्हणजे ॲसेट विकून कॅपिटल प्रॉफिट, ॲसेट विकून जर प्रॉफिट झाला तर त्याला कॅपिटल प्रॉफिट असं म्हणायचं आहे. आणि रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणजे काय असतो, की गुड्स विकून करंट इयरला जो आपण गुड्स विकतो ते विकून जे आपल्याला पैसे मिळतात त्याला आपण रेव्हेन्यू प्रॉफिट असं म्हणतो. तर आपल्याला कॅपिटल प्रॉफिट काढायचं आहे. कॅपिटल प्रॉफिटमध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे बघा, तर जर्नल रिझर्व घ्यायचा आहे बी लिमिटेडचा, प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा आहे बी लिमिटेडचा. आता आणि म्हणजे काय, तर त्यांना पहिला किती प्रॉफिट झालेला होता तर तो आपल्याला इथं घ्यायचा आहे. जर्नल रिझर्व कोणाचा असतो, ओनरचा असतो. प्रॉफिट अँड लॉस कोणाचा असतो, ओनरचा असतो. तर आपण हे बी लिमिटेडचं इथं घेणार आहोत. मग पहिलं घेणार आहोत आपण जर्नल रिझर्व. आपण तारीख पण घेऊ कधीच आहे, तर 31 मार्च 2024. किती आहे त्यांचा कॅपिटल. आता तुम्ही म्हणाल कॅपिटल प्रॉफिट, तुम्ही तर म्हणला ॲसेट सेल करून जो
प्रॉफिट होतो त्याला आपण कॅपिटल प्रॉफिट म्हणतो. पण जो प्रॉफिट येतो आणि आपण काय करतो की शेअर होल्डरांना डिव्हिडंडच्या स्वरूपात जो प्रॉफिट झालेला असतो माल विकून, गुड्स सेल करून, तो प्रॉफिट आपण डिव्हिडंडच्या स्वरूपात देऊन टाकतो आणि त्यातला काही भाग आपण काय करतो कॅपिटलमध्ये ॲड करत जातो, म्हणजे रिझर्वमध्ये साठवत जातो. तो रिझर्व असतो. म्हणजे तो रिझर्व आपण गुड्स खरेदी करण्यासाठी किंवा रॉ मटेरियल परचेस करण्यासाठी यूज करत नाही. मग तो काय करतो आपण कॅपिटलला किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहून ठेवतो. त्याला आपण जर्नल रिझर्व म्हणतो. म्हणजे काय करतो कॅपिटलमधला थोडासा प्रॉफिट म्हणजे 20% या 25% प्रॉफिट आपण जर्नल रिझर्वमध्ये ठेवत जातो, साठवत जातो. तो प्रॉफिट असतो. मग त्या प्रॉफिट हा कॅपिटल प्रॉफिटमध्ये कन्सिडर केला जातो. तो आहे 1,20,000. ह्याच्यामध्येच ॲड करायचं आहे प्रॉफिट, की ह्या वर्षी त्या कंपनीला प्रॉफिट किती झालेला आहे. म्हणून इथं लिहिणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस हा पण आहे 31 मार्चचाच आहे 2024. किती प्रॉफिट आहे बीचा 36,000. फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. आपण जर्नल रिझर्व ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट. तुम्ही इथं लिहू शकता. पाहिजे तर जर्नल रिझर्व हे कोणाचं आहे तर बी लिमिटेडचं आहे. पाहिजे तर तुम्ही इथं बी लिमिटेड लिहू शकता. तर आपण ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, जो पण तुम्हाला ॲसेट बघा इथं मी आत्ताच म्हणलं कॅपिटल प्रॉफिट म्हणजे काय तर ॲसेट विकून झालेला प्रॉफिट असतो. आणि लॉस झाला तर लेस करायचा, प्रॉफिट झाला तर ॲड करायचा. मग इथं ओव्हर व्हॅल्यूड लिहिलं आहे म्हणजे लॉस झालेला आहे. आणि इथं अजून एक शब्द आहे अंडर व्हॅल्यूड लिहिलं आहे म्हणजे प्रॉफिट झाला आहे आणि ओव्हर व्हॅल्यू म्हणजे लॉस झालेला आहे. अंडर व्हॅल्यू हा प्रॉफिट झालेला आहे तो ॲड करायचा आहे. म्हणून आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत अंडर व्हॅल्युएशन ऑफ इथं सांगितलंय बघा लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट आहे 20,000. तर आपल्याला एवढं ॲड करून घ्यायचं आहे. किती येतं आहे बघा 6, 5, 6, 7 1,76,000 आणि त्याच्यातून लेस करायचं आहे लॉस. लॉस म्हणजे ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट आहे त्याची प्लांट अँड मशिनरीची 10,000. $1,66,000 हा झाला तुमचा कॅपिटल प्रॉफिट. आता हा जो कॅपिटल प्रॉफिट आहे तो काय करायचा आहे आता एनं काय केलं आहे बीला ॲक्वायर केलं आहे. म्हणजे हा जो प्रॉफिट आहे त्यातला बीचा किती आणि एचा किती. एचा आहे हा 4/5 आहे आणि बीचा किती असेल बघा. आता इथं आपण बघू हा आहे एचा रेशो. मग बीचा किती असेल तर इथं डिवाइड बाय 5 आहे म्हणजे 4:1 असणार आहे. कारण 1 बघा ह्याचं जर ॲड केलं तर 5 येतं. म्हणजे हे 5 येण्यासाठी रेशो कसा असेल 4:1. हा 4 आहे ह्यांचा आणि 1 आहे बीचा. हा आहे ए लिमिटेडचा, हा आहे बी लिमिटेडचा 1/5 हा त्यांचा रेशो आहे. म्हणजे जो पण हा कॅपिटल प्रॉफिट आहे आपल्याला डिवाइड करायचा आहे एला एवढा आणि बीला एवढा. कारण आता ए कंपनीनं बी कंपनीला ॲक्वायर केलं म्हणजे हा जो प्रॉफिट आहे नॉट ओन्ली बी अँड नॉट ओन्ली ए, फक्त एचा नाही फक्त बीचं नाही तर त्या दोघांना पण डिवाइड करायचं आहे. तर आपण इथं डिवाइड करणार आहोत. ह्याला आपण नाव देऊ देअरफॉर कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट आहे कॅपिटल प्रॉफिट. मग आपण इथं 1,66,000 डिवाइड करणार आहोत. कोणामध्ये हा कॅपिटल प्रॉफिट आपण डिवाइड करणार आहोत ए आणि बीला. कारण आता 2 कंपन्या ओनर झालेल्या आहेत. पहिली ए लिमिटेड ओनर होती. आता इथं काय झालेलं आहे ग्रुप बनलेला आहे दोघांचा. तर ए लिमिटेड आहे ही ए लिमिटेड आणि ह्याला आपण म्हणू बी लिमिटेड. रेशिओ आहे ह्याचा 4/5 कुठं लिहू इथं लिहिते 4/5 आणि ह्याचा आहे 1/5. मग काय करायचं आहे हा 1,66,000
इंटू 4/5 आणि इथं लिहायचं आहे 1,66,000 इंटू 1/5. किती येते आपण कॅल्सीवर करून बघूया दोघांची अमाऊंट किती येते. आपण इथं बघू 1,66,000 डिवाइड बाय 5. आन्सर आलं इथं 33,200 रुपीज आणि इंटू 4 1,32,800. तर ही दोन आन्सर आपल्याला मिळालेली आहेत. तर मग काय आहे, तर ह्याचं जे कॅल्क्युलेशन जेव्हा तुम्ही ह्या अमाऊंटचा उपयोग कधी करायचा आहे, यूज कधी करायचा आहे, जेव्हा तुम्ही गुडविलचं कॅल्क्युलेशन कराल तेव्हा. अजून आपल्याला वर्किंग नोट करायची आहे. जेव्हा तुम्ही गुडविलचं कॅल्क्युलेशन कराल तेव्हा ही अमाऊंट तुम्हाला ॲड करायची आहे, ही ॲड होईल. तर त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हे जे आहे हे कुठल्या वर्किंग नोटला येणार आहे, मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट. अजून ह्याच्या खाली वर्किंग नोट्स येणार आहेत मायनॉरिटी इंटरेस्ट. आता तुम्ही थोडंसं बघा मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे काय आहे. तर मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे बी लिमिटेडच्या वाट्याला किती शेअर्स राहिलेले आहेत. एकूण शेअर्स होते 20,000, त्यातले 16,000 शेअर्स ए लिमिटेडने घेतले. 16,000 शेअर्स ॲक्वायर बाय ए लिमिटेड. मग राहिले किती, रिमेनिंग शेअर्स किती आहेत, तर 4,000 शेअर्स राहिले. बघा परत एकदा, किती बी लिमिटेडचे 20,000 नंबर ऑफ शेअर्स होते, त्यातले 16,000 शेअर्स ए लिमिटेडनं ॲक्वायर केले. म्हणजे बी लिमिटेडकडं राहिले किती, तर ओन्ली 4,000 शेअर्स राहिलेले आहेत. म्हणजे मायनॉरिटी इंटरेस्ट काढावं लागतं आपल्याला. म्हणजे मायनॉरिटी म्हणजे जी सबसिडरी कंपनी आहे त्या कंपनीचे किती शेअर्स उरले, त्यांचा त्यांचा हिस्सा किती आहे ए लिमिटेडमध्ये, तर 4,000 एवढा शेअर्स त्यांच्याकडं राहिलेला आहे. बाकी सगळं दोघांमध्ये गेलेलं आहे. म्हणजे ए लिमिटेड आणि बी लिमिटेड नंतर कंबाईन होणार आहेत. पण फक्त बी लिमिटेडच्या वाट्याचे शेअर्स किती आहेत, 4,000 आहे. त्याला आपण मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणतो. म्हणजे बी लिमिटेडच्या वाट्याला किती शेअर्स राहिलेले आहेत त्याला आपण मायनॉरिटी इंटरेस्ट असं म्हणतो. ह्याच्यानंतरचं जे स्टेटमेंट आहे ते आहे स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्टचा अर्थ नीट समजून घ्या. म्हणजे बी लिमिटेडकडं किती प्रॉपर्टी राहिलेली आहे, त्याच्या वाट्याला किती ॲसेट राहिलेली आहे, किंवा त्याचा किती भाग राहिलेला आहे स्वतःकडे. ए लिमिटेडने ॲक्वायर केल्यानंतर जो भाग राहिलेला आहे तो आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. म्हणजे जेवढे शेअर्स राहिलेले आहेत ते. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स पहिलं इथं लिहायचं आहे. फेस व्हॅल्यू म्हणजे जी शेअर्सची व्हॅल्यू आहे, एका शेअर्सची व्हॅल्यू आहे 10 रुपीज हेल्ड बाय मायनॉरिटी. तर आता बघा त्यांनी किती शेअर्स राहिलेले आहेत, आता आपण इथं काढलेलं आहे 4,000. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, 4,000 इंटू ₹10 ईच. इथं सांगितलंय बघा, एक शेअर्स कितीचा आहे, 10 रुपयाचा आहे, ₹10 ईच. मग किती राहिले मायनॉरिटी इंटरेस्ट, मायनॉरिटीकडे किती शेअर्स राहिले, तर 4,000 शेअर्स राहिलेले आहेत. 20,000 शेअर्स होते, 16,000 एनं घेतले. मग राहिले किती बीकडं राहिले 4,000 शेअर्स. 4,000 एक शेअर्स आहे 10 रुपयाचा, म्हणजे 4,000 इंटू 10 ईच. म्हणजे पैसे कितीचं कॅपिटल आहे, तर 40,000. तर मायनॉरिटी इंटरेस्टचं कॅपिटल आहे 40,000. म्हणजे शेअर्स कितीचे आहेत, तर 40,000 रुपयाचे शेअर्स बी लिमिटेडकडे राहिलेले आहेत. आणि हे जे स्टेटमेंट आहे हे आपण बी लिमिटेडसाठी करतोय, म्हणून मी इथं रेड पेनने लिहिलेलं आहे बी लिमिटेड. आता आपल्याला काय करायचं आहे की जी ॲक्वायर केलेले आहेत, बघा इथं आपण थोडंसं काळजीपूर्वक करून घेऊया.
ह्याच्यामध्ये ना आपल्याला बघा, आपण इथं लिहिलं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट, तर हे आहे ना हे ॲड होतं. हे काय होतं? ॲड होतं. मला वाटतं हे लेस होतं, हे लेस होतं. इथं लेसचं साईन करते आणि हे ॲड होतं. तर मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये हा जो कॅपिटल प्रॉफिट आहे, कॅपिटल प्रॉफिटला आपण डिवाईड केलं आहे. आपण इथं लिहूया, हे काय होतं? कॅपिटल प्रॉफिट. जो कॅपिटल प्रॉफिट आलेला आहे तो एमध्ये आणि बीमध्ये डिवाईड केला, तर हा जो प्रॉफिट आहे हा मायनॉरिटी इंटरेस्टला ॲड होणार आहे. आपण इथं लिहूया ॲड कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट. तर कॅपिटल प्रॉफिट किती आहे? तर 33,200. ह्या दोघांची टोटल करणार आहोत आपण. किती येते बघा, 73,200. ह्याला नाव द्यायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. तर हे आहे ना, आता जे पण मी रेड पेनने लिहिते हे तुम्हाला ॲन्सरमध्ये कुठं लिहायचं आहे ते सांगण्यासाठी लिहिते. तर हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येणार आहे. मी नुसतं यल लिहिलं आहे किंवा लिहिते लायबिलिटी. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ही अमाऊंट येणार आहे 73,200. तुमचे जी तुम्ही आपण बॅलन्स शीट इथं ड्रॉ केलेली आहे, ह्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणून अमाऊंट येणार आहे 73,200. म्हणजे बी लिमिटेडकडं किती शेअर्स राहिलेले आहेत? तर एवढे शेअर्स राहिलेले आहेत हे आपण पोस्ट करणार आहोत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता त्याच्यानंतरचं स्टेटमेंट आहे, ह्याच्यानंतर आपल्याला गुडविलचं वर्किंग करायचं आहे. म्हणून वर्किंग नोट नंबर 5, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. किंवा तुम्ही स्टेटमेंट ऑफ गुडविल पण म्हणू शकता. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल किंवा स्टेटमेंट ऑफ गुडविल. कधी गुडविल येतं म्हणून मी ऑब्लिक करून लिहिते, कधी कॅपिटल रिझर्व येतं. मी क्वेश्चन येईल तेव्हा तुम्हाला सांगेन कधी कॅपिटल रिझर्व येतो आणि कधी गुडविल येतं. तर आपण क्वेश्चन सॉल्व करत जाऊ तेव्हा तुम्हाला हे पुढं गेल्यानंतर कळेल की कॅपिटल रिझर्व काय असतो. कधी कधी क्वेश्चनमध्ये गुडविल येतं, कधी कधी कॅपिटल रिझर्व येतो. हे डिपेंड आहे तुमच्या क्वेश्चनवर. तर आपण काय करणार आहोत, आता गुडविल काढणार आहोत. गुडविल काढताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर बाय ए लिमिटेड. ए लिमिटेड. आता ए लिमिटेडनं किती शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. आपल्याला माहिती आहे किती शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत. तर इथं क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 16,000 शेअर्स ॲक्वायर केलेले आहे त्याची कॉस्ट. बट इथं आपल्याला लिहिलेलं आहे बघा, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इन बी लिमिटेड. तर एवढे शेअर्स अगोदर त्याने ॲक्वायर केलेले होते 3,40,000. 3,40,000 आणि इथं लिहिलं आहे बघा ॲट कॉस्ट म्हणून लिहिलं आहे कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर बाय ए लिमिटेड. हे शेअर्स नाही घ्यायचे, हे ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे शेअर्स ॲक्वायर केलेत आणि ह्याच्या अगोदर इथं कॉस्ट लिहिली बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. तर हिथले शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले जे शेअर्स आहेत ते गुडविलच्या कॅल्क्युलेशनला घ्यायचं आहे. म्हणजे ए लिमिटेडनं बी लिमिटेडमध्ये पूर्वीच ॲक्वायर करायच्या अगोदर, बी लिमिटेडला ॲक्वायर करायच्या अगोदर शेअर्स इन्व्हेस्ट केले होते बी लिमिटेडमध्ये. तर 3,40,000 रुपयाची अगोदरच शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली होती. तर मग काय करायचं आहे आपल्याला की त्याच्यामधून जी त्यांनी 16,000 हे शेअर्स ॲक्वायर केलेत बघा. आता हे काय आहे, बी लिमिटेडला ॲक्च्युली हे शेअर बी एचे आहेत. बी लिमिटेडला जर समजा बी लिमिटेड बंद झाली तर बी लिमिटेडला ए लिमिटेडचं एवढं कॅपिटल परत द्यावं लागणार होतं. पण आता बंद झाली का कंपनी? तर नाही. काय झाली, मर्ज झाली. कोणामध्ये? तर ए लिमिटेडमध्ये बी लिमिटेड मर्ज झालेले आहे. म्हणून आपण इथं काय करणार आहोत, इथं लेस बघा, पण हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. कॉस्ट ऑफ शेअर्स नेहमी इथं दिलेले असतात बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. तर ही इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून इथं आलं आहे. तर हे शेअर्स त्याच्यामधून जे ॲक्वायर केलेले शेअर्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत. म्हणून इथं लिहिणार आहोत आपण फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲक्वायर.
आता फेस व्हॅल्यू किती होती बघा, 16,000 शेअर्स ॲक्वायर केले ॲट रुपीज 10 ईच, 10 ईच. म्हणजे किती ॲक्वायर केले बघा, 16,000 इंटू 10, 16,000 इंटू 10 म्हणजे 1,60,000, 1,60,000. तर आपण काय करणार आहोत, ह्याच्यातून 1,60,000 लेस करणार आहोत. लेस करून खाली किती येतं आहे बघूया. $1,80,000. आता काय करायचं आहे, ह्याला नाव द्यायचं आहे एक्सिस अमाऊंट फेड. म्हणजे ही एवढी अमाऊंट काय करावी लागेल, बी लिमिटेडला ए लिमिटेडला द्यावी लागेल. त्याला म्हटलेलं आहे एक्सिस. एक्सिस अमाऊंट पेड. कोण पेड करेल, तर बी लिमिटेड ए लिमिटेडला पेड करेल. पण इथं काय झालेलं आहे की जो हा कॅपिटल प्रॉफिट आपण इथं काढलेला आहे बघा, हा जो कॅपिटल प्रॉफिट आहे हा गुडविलच्या स्टेटमेंटला मायनस करायचा आहे. मग आपण इथं मायनस करणार आहोत, इथं लिहिणार आहोत लेस कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट, कॅपिटल प्रॉफिट लेस करणार आहोत 1,32,800. लेस करून खाली किती येतं आहे बघा, 3 7 आणि 3 10 4 47,200. आता जर समजा बघा ह्या एक्सिस अमाऊंटमधून हा कॅपिटल प्रॉफिट लेस झाला तर गुडविल येते, अदरवाईज कॅपिटल रिझर्व असतो. तर लेस होतं आहे का, तर होतं आहे, म्हणून त्याला नाव देणार आहोत आपण गुडविल. ही जी एक्सिस अमाऊंट होती त्याच्यातून कॅपिटल प्रॉफिट लेस झाला तर मायनस होतं आहे का, 1,80,000मधून 1,32,800 जात आहेत का, जात आहेत. मग गेल्यानंतर मायनस झाल्यानंतर जी अमाऊंट आली त्याला नाव द्यायचं गुडविल. जर मायनस नाही झालं तर मग उलटं करावं लागेल, कॅपिटल प्रॉफिटमधून वरची अमाऊंट म्हणजे खालचे आन्सर जर निगेटिव्ह आलं तर तो कॅपिटल रिझर्व असतो, हे लक्षात ठेवा. तर हे झालं आपली वर्किंग नोट. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरून एक बॅलन्स शीट बनवायची आहे. तर आता ही गुडविल कुठे येणार आहे हे पण मी मेन्शन करून ठेवते तुम्हाला. हे येणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गुडविल. तर हे येणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला गुडविल, त्याला नाव येणार आहे 47,200. तर बघा मायनॉरिटी इंटरेस्ट हे येणार आहे तुमच्या लायबिलिटीला, हे येणार आहे तुमच्या ॲसेटला. कॅपिटल प्रॉफिटचा कुठेही मेन्शन करायचं नाही, ते आपण हे जे आन्सर आलं ते खालच्या कॅल्क्युलेशनला घेतलेलं आहे आणि बाकीचं काय घ्यायचं नाही. तर हे आपल्याला 5 वर्किंग नोट आज करायच्या होत्या आणि त्याच्यावरून आपल्याला कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची आहे की जी मी अगोदरच आखून ठेवलेली आहे. तर कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट म्हणजे काय, तर 2 कंपन्यांचं मिळून जी पण ॲसेट आहे त्याला आपण कंबाईन आहे ही दोघांची मिळून. तर मग आता आपण बघूया, पहिला आपण गुडविल घेऊया की जे आपण वर्किंग नोटमध्ये काढलं आहे. गुडविलची अमाऊंट आहे 47,200. 47,200. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग ए लिमिटेडची किती होती ती घेऊया आपण. ए लिमिटेडची आहे 1,50,000. बी लिमिटेडची किती आहे 1,80,000. ह्याचं ॲड करून खालीच घेऊया, अजून एक ॲडजस्टमेंट आहे त्याला, 8 आणि 5 13 3,33,000. आणि इथं सांगितलेलं आहे की लँड अँड बिल्डिंग ओव्हरव्हॅल्यूड झाली, म्हणजे काय झालं तर ती इन्क्रीज झालेली आहे, म्हणून इथं आपण लिहिणार आहोत ॲड इन्क्रीज किंवा अंडरव्हॅल्यूड. कितीने अंडरव्हॅल्यूड झाली तर 20,000ने. 20,000 ह्याच्यात ॲड करायचं आहे. तर तुम्ही अंडरव्हॅल्यू म्हणजे इन्क्रीज झालं आहे हा वर्ड इथं लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला इझी जाईल ते. 3,50,000. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी. ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. ए लिमिटेडचे आहे 2,40,000. बी लिमिटेडचे आहे 1,09,400. ॲड करून खाली घेऊया.
त्याच्यातून लेस करायचं आहे कारण ती ओव्हर व्हॅल्यूड झालेली आहे, म्हणजेच डेप्रिशिएट झालेली आहे. ₹10,000 10,000नी ती डेप्रिशिएट झालेली आहे. मग बाहेर येईल 3,39,400. त्याच्यानंतर हे परत इन्व्हेस्टमेंट घ्यायची नाही, स्टॉक आहे. एच आहे ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. ए लिमिटेडचा आहे 1,20,000, बी लिमिटेडचा आहे 36,000. स्टॉकची व्हॅल्यू किती येते बाहेर काढायची आहे आपल्याला. 1 2 3 6 5 1,56,000. थांबा इथं लिहिते 1,56,000. 1,56,000 स्टॉक आहे. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स. ए लिमिटेड अँड बी लिमिटेड 44,000 40,000. आता बघायचं आहे इथं सन्ड्री क्रेडिटर्समध्ये इन्क्लूड झालं की दोन्हीकडं पण करायचं, म्हणजे डेटर्समधून पण आणि क्रेडिटर्समधून पण लेस करायचं आहे. म्हणून आपल्याला हे इथं ॲड करून घ्यावं लागेल. या दोघांचं दोघांचे मिळून डेटर्स एवढे होते आणि आपण इथं लेस करणार आहोत, इन्क्लूड लिहिलं आहे म्हणून त्याला म्हणायचं आहे इंटर कंपनी ओइंग्स. किती आहे तर 12,000. तिथे क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे बघा 12,000 तिथं लेस करा आणि बाहेर अमाऊंट काढा. किती येतं आहे बघा. 4मधून 2 गेले, 2 राहिले, 8मधून 1 गेला, 7 राहिले, 72,000. आता इथं पाहिजे तर तुम्ही काय करा, पेन्सिलने स्टार करून पण घेऊ शकता. कोणाला तर सन्ड्री डेटर्सला आणि क्रेडिटर्सला. क्रेडिटर्समधून पण लेस करायचं आहे. डेटर्स आणि क्रेडिटर्स, बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल असे 2 करस्पॉन्डन्स आहेत, तर आपल्याला ते करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इंटर ओइंग कंपनी सन्ड्री डेटर्स झालं, बिल्स रिसिवेबल ए लिमिटेड, खाली जागा पुरेल. ए लिमिटेड 15,800, बी लिमिटेड काहीच नाही आहे 15,800. आता इथं इन्क्लूड म्हणलं की लेस करायचं आहे. लेस इंटर कंपनी ओइंग्स. मी कंपनीचं शॉर्ट फॉर्म केलं आहे कारण खाली जागा नाही पुरली तर मग बॅलन्स शीट दुसऱ्या पेजवर जाईल म्हणून. 3,000 लेस करायचं आहे, बाहेर येईल 12,800. तर आता तुम्ही इथं बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल इथं पण लिहिलेलंच आहे. तर ह्या दोघांना काय होणार आहे, ॲडजस्टमेंट आहे, तर दोन्हीकडं पण लेस करायचं आहे. आणि कॅश ॲट बँक ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. ए लिमिटेडचा आहे 14,500, बी लिमिटेडचा आहे 8,500. 8 आणि 4 12, 22,500, 22,500. आता लायबिलिटीला येताना आता बघा आपण बीचं कॅपिटल घेतलं, बीचं जर्नल रिझर्व आणि बीचं प्रॉफिट अँड लॉस कुठं घेतलेलं आहे तर वर्किंग करण्यासाठी आपण एच्या कॅपिटलचा यूज केलेला आहे बघा. परत एचा जर्नल रिझर्व वापरलेला आहे, जर्नल रिझर्व वापरला, प्रॉफिट अँड लॉस यूज केला. आणि एचं जे कॅपिटल होतं बीचं जे कॅपिटल होतं कुठं गेलं, इथं बघा आहे 16,000 घेतले.
म्हणजे बघा 16,000 एनं घेतले म्हणून त्याचं फेस व्हॅल्यू इथं घेतली आणि राहिलेले इथं घेतले. म्हणजे टोटल कॅपिटल त्यांचं किती होतं? बीचं 2 लाख होतं. बीचं 2 लाख रुपीज हे कॅपिटल होतं. त्यातले 1,60,000 इथं यूज केले आणि 40,000 इथं यूज केले. म्हणून त्यांचं जे ॲन्सर आलेलं आहे त्याला आपण मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणतो आणि ही मायनॉरिटी इंटरेस्ट बॅलन्स शीटला घेणार आहे. म्हणून बीचं काय करायचं आहे? कॅपिटल घ्यायचं नाही. बघा मी इथं क्रॉसची साईन करते. बीचं कॅपिटल नाही घेणार मी, जर्नल रिझर्व नाही घेणार आणि प्रॉफिट अँड लॉस घेणार नाही. बॅलन्स शीटला जेव्हा पण मी कॅल्क्युलेशन करणार आहे तेव्हा बीचं कॅपिटल, प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्वचं पोस्टिंग इथं करणार नाही. मग कोणाचं घ्यायचं? तर ए लिमिटेड घ्यायचं. ए लिमिटेडचं घ्यायचं. इथं लिहायचं इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. इथं लिहिलं आहे बघा, इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. subscribed and paid up एचं घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, तर 5 लाख, आउटरला 5 लाख रुपये कॅपिटल एचं. त्याच्यानंतर जर्नल रिझर्व, जनरल रिझर्व एचं आहे. एचं घ्यायचं आहे आपल्याला 2,40,000 आणि प्रॉफिट अँड लॉस एचाच घ्यायचा आहे 57,200. तर अमाऊंट बघा नीट दिसते का? 57,200. आणि जे आपण इथं मायनॉरिटी इंटरेस्ट काढलेलं आहे ते कॅपिटल आहे बीचं, म्हणून इथं लिहिणार आहोत आपण मायनॉरिटी इंटरेस्ट. किती आन्सर आहे? तर 73,200. त्याच्यानंतर बघा इथं बॅलन्स शीटला जावा. इथं बँक ओव्हरड्राफ्ट आहे. बँक ओव्हरड्राफ्ट एचाच आहे फक्त. ए लिमिटेड 80,000. बँक ओव्हरड्राफ्ट मीन्स लोन टेकन फ्रॉम एफ.डी. बी लिमिटेडचा डॅश, दोघांची टोटल येते 80,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल. ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. ए लिमिटेडचे डॅश काहीच नाही आहे. बी लिमिटेडचे आहेत 8,400 टोटल आली. आतमध्ये लिहिली कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. ब्रॅकेटमध्ये लिहिले इन्क्लूड म्हटलं की नेहमी लक्षात ठेवा ते लेसच करायचं असतं. लेस कारण ते ॲड झालं आहे म्हणून ते लेस करायचं आहे. लेस पण नाव काय येईल? इंटर कंपनी ओईन. इथं दिलं आहे बघा 3,000 आणि 3,000 आपण इथं बिल्स पेएबल आहे. तर बिल्स रिसिवेबलमधून पण आपण काय केलेलं आहे बघा 3,000 रुपये लेस केलेले आहेत. बिल्स रिसिवेबल इथं बघा 3,000 आपण लेस केलेले आहेत. इथं पण करायचं, दोन्ही साईडला करायचं, ॲसेटला पण आणि लायबिलिटीला पण. म्हणजे 8तून 3 गेले, 5 राहिले, 5,400. त्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स. ते पण तसंच होणार आहे. डेटर्स सारखंच होईल सेम. इथं तुम्ही 12,000 लेस केलेत, इकडं पण 12,000 लेस करायचे आहेत. ए लिमिटेड, बी लिमिटेड. एचे डेटर्स नाही, क्रेडिटर्स. क्रेडिटर्स 47,100, 9,000 टोटल करून आतच ठेवूया आपण. 9 7 16 4 आणि 1 5 56,000 लेस इंटर ओईंग. इंटर म्हणजे अंतर्गत देवाणघेवाण आहे. इंटर कंपनी ओईंग
12,000 ह्या साईडला पण तुम्ही 12,000 लेस केलेले आहेत, इकडं पण 12,000. इथं ॲडजस्टमेंट होती बघा 2 नंबरची, 12,000 इन्क्लूड झालेत म्हणून आपण ते लेस करत आहोत. 100 रुपीज आणि 6तून 2 गेले 44,100. तर आता काय राहिलं आहे का बॅलन्स शीटला एकदा चेक करा. बॅलन्स शीटला काय राहिलेलं नाही आहे, झालेलं आहे सगळं. आता आपण बॅलन्स शीटची टोटल करणार आहोत. टोटल करून बघायचं आहे. दोन्ही साईड जर इक्वल आल्या तर आपला आन्सर बरोबर आहे. आपण करून बघूया किती येत आहे. 47,200, नंतर आहे 3,50,000, 3,39,400, 1,56,000, 72,000, 12,800, 22,500. चेक करते फक्त बॅलन्स शीटची टोटल. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. 9,99,900. आता आपण ॲसेटची झाली बरोबर. लायबिलिटीची बघू. 5 लाख प्लस 2,40,000 प्लस 57,200 प्लस 73,200 प्लस 8,000 प्लस 55,400 प्लस 44,100. आन्सर आपलं करेक्ट आलेलं आहे 9,99,900. तर ही झाली आपली बॅलन्स शीटची टोटल. आता तुम्हाला मला एक महत्त्वाची सूचना सांगायची आहे की माझ्याजवळ अजूनही SYBCOMचं कॉर्पोरेट अकाउंटिंगचं NEPचं बुक आलेलं नाही मार्केटमध्ये. बट सिलेबस सावित्रीबाई फुले विद्यापीठच्या वेबसाईटवर अपलोड झालेला आहे. त्याच्यामध्ये होल्डिंग कंपनी हा लेसन तुम्हाला आहे. मी त्याच्या अनुषंगाने हा CBCSच्या पॅटर्नचा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.